सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासनं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे की तब्येत थोडीशी अपडाऊन असते. म्हणजे कधी कधी फारच जास्तच अप डाऊन डाऊन याच्यामुळे होते की बोलायला त्रास व्हायचा. अजून पण नॉर्मल नाही मी. त्याचं त्याला धरून मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची. मी तब्येतीची तक्रार नाही करत तुमच्याशी. तब्येतीची तक्रार नाही का तब्येतीबद्दलची नाराजी नाही किंवा जो त्रास आहे त्याचं आपण त्याला काय म्हणतात, त्याचा बळी आपण ठरू नये. म्हणजे एक दुखणं आजाराचं असतं, शरीराचं असतं. त्याला आपण मनाचं दुखणं नाही बनवता कामा नये. त्याला आपण मनाचं दुखणं बनवता कामा नये. हा मुद्दा थोडासा लक्षात आणून द्यायचा मला. अं, कारण वातावरणामध्ये आपल्या शारीरिक परिस्थितीमध्ये कुठल्याही निमित्तानं काही परिणाम होतो, फरक पडतो. काहीही परिणाम होऊ शकतो. वातावरण बदललं, ढग आले, आभाळ आलं, तरी वातावरणात फरक पडतो. थंडी जास्त असली तरी फरक पडतो. गरम व्हायला लागलं तरी फरक पडतो. धूळ असली तरी फरक पडतो. प्रवास झाला तरी फरक पडतो. मनासारखं वातावरण नसेल तरी फरक पडतो. आता माझी परिस्थिती अशी आहे की माझं जे आयुष्यभराचं दुखणं आहे, तर ते आता दुखणं अं, त्याला मी पर्सनल न ठेवणे इतकी तयारी झाली आता. पर्सनल म्हणजे हा मला त्रास होतो असं पर्सनल दुखण्याला, आजाराला, कुठल्याही बदलाला आपण पर्सनलाइज नाही करायचं. म्हणजे म्हणजे मगाशी जे म्हटलं ना, आपलं दुखणं हे मनाचं दुखणं नाही बनलं पाहिजे. पर्सनल दुखणं नाही बनलं पाहिजे. त्याला असं ऑब्जेक्टिव्हली ठेवता आलं पाहिजे. नाहीतर मग काय होईल, प्रत्येक थोडंफार आपला काही फरक पडला, तब्येत बिघडली का, नाही आज नाही जमायचं, नाही आता नको काय करायला, आता आपण पडूनच राहू, की आता दुसरं काहीतरी करू. असं करून आपण काय करतो, अं, ते दुखणं जणू काय दुप्पट करतो. असं मला वाटतं. दुप्पट करतो कारण त्याला आपण आपल्या साध्या भाषा मनावर घेतो. म्हणजे मन त्याला ऍडिक्ट होतं. मन त्याला अजून होड करतं. त्याचं ध्यान करतं. त्यालाच पकडतं. कशामुळं पकडतं? नको म्हणून. काही गोष्टी आपण पाहिजे म्हणून पकडतो, म्हणजे आपलं मन. पाहिजे म्हणून पकडतो मन, आणि नको म्हणून पकडतं. नको म्हणजे नाही, मला नको, आणि त्याच्यामुळे मला बाकीचं काही करायला नको. कारण माझं दुखतंय. मला हे असा त्रास होतो. आणि मग आपण ते दुखणं जास्त बळावतं. जास्त आपल्यावर राज्य करतं. मुळात आरोग्यम परमालाभा, आरोग्य परमालाभा. म्हणजे जर आरोग्य चांगलं असेल तर ते सर्वश्रेष्ठ लाभ आहे असं म्हटलेलं आहे. आरोग्य परमालाभा, सर्वश्रेष्ठ लाभ आहे तो. जर आरोग्य चांगलं असेल, काही आपल्या शरीरामध्ये बिघाड नसेल, तर ती खूप चांगली गोष्ट आहे. कारण मग त्या पातळीवर आपला मार्ग थोडासा सुकर होतो, सरळ होतो. आणि संतुष्टी परमं धनम. आपलं मन जर संतुष्ट असेल, आहे त्याच्यात, जर ते अं, समाधानी असेल, विचलित होत नाही, तर ते संतुष्ट मन हे एखाद्या धनासारखं आहे की जिथं आपण विचलित होत नाही.
आपलं मन विचलित होत नाही. आणि आपण ज्याच्यासाठी धडपड करतो, हे सगळं आपलं कशासाठी चाललंय, ह्या मिटिंगा कशासाठी चालल्यात, आपण वर्कशॉप कशासाठी घेतो, ऑनलाईन वर्कशॉप किंवा प्रत्यक्ष वर्कशॉप, आपण हे कशासाठी घेतो, तर आपला काहीतरी हेतू आहे. आपल्याला काहीतरी त्रास आहे, आपल्याला काहीतरी विवंचन आहे, काहीतरी यातना आहेत, ज्याला बुद्धांनी दुःख म्हटलेलं आहे. हा दुःख शब्द जरा जास्त दुःख देणारा वाटतो, म्हणून तो परत परत वापरणं जरा दुःखदायक होतं. म्हणून तो सांभाळून वापरावा लागतो. परंतु जेव्हा आपण दुःख हा शब्द उच्चारतो, तर आपलं मन आधीच दुःखी होऊन जातं. मग कंटाळवाणं, कंटाळा येतो त्याचा. अशा शब्दांचा कंटाळा येतो, अशा मानसिकतेचाही कंटाळा येतो. आता सतत एखादं दुखणं दुखणं असं जर कोणी जर म्हणत असेल ना, तर त्या माणसाबद्दल पण एक आपल्याला काय म्हणणार, नको वाटतं, काय कुरकुर चालली सगळं असं वाटतं. म्हणून एखाद्या माणसाबद्दल सहानुभूती राहत नाही. म्हणून दुखण्याची आपण कुरकुर करू नये. म्हणजे आपलं दुखणं आपल्या मनाचं नाही बनलं पाहिजे, कारण मनच कुरकुर करतं. कारण त्याला ते दुखणं नको असतं, त्याला ते सहन होत नाही. तर सहन होत नाही तर सहन करायला शिकलं पाहिजे. दुःखमुक्ती म्हणजे हे खरं म्हणजे सहनशीलतेचाच अभ्यास आहे. पहिला मुख खंती परमंग तपो तितिक्षा, शांती किंवा सहनशीलता हे सर्वश्रेष्ठ तितिक्षा म्हणजे तप म्हटलेलं आहे. म्हणजे साधना जी आहे, ही साधना जी आहे, ही सहनशीलतेची साधना आहे. कारण काही ना काही घडतच राहते आणि काही ना काही बदल होतच राहतात. आता एकही दिवस जात नाही की काही त्रास नाही. काहींना तर रोजच त्रास असतो आणि दररोज त्रास असून पण एखादाही तास असा जात नाही का तिथं काहीतरी प्रॉब्लेम नाही. काहींच्या जीवनात तर एखादा मिनिटही असं जात नाही का त्याला त्रास नाही, काय सतत 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 तेच 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 सगळी विसंगतीच जीवनामध्ये, कायिक वाचिक आणि मानसिक पातळीवर सगळी विसंगती, काही ना काही होत राहतं. पण आपल्याला जे करायचंय, जे साध्य करायचंय ते निब्बाण आहे. आणि त्या निब्बाणावर म्हणजे दुःखमुक्ती. आपल्याला या सगळ्या त्रासातून आधी मनाला मोकळं करावं लागतं. मग आपल्याला जे काही दुखणं आहे त्या दुखण्यातून मुक्त व्हावं लागतं. आधी मनाला मोकळं करावं लागतं आणि मग दुखण्यातून मुक्त होतो हळूहळू माणूस. असं ते एक तंत्र दिसतंय. पण मी हे करू शकतो याचा ज्याला विश्वास असतो, तो विश्वास त्याला अनुभवातून येतो. जसं आपण सती साधना, जागृतीची साधना प्रॅक्टिस करता 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 आपल्यापैकी काही जणांना नक्कीच अशी अवस्था आलेली आहे. हा काहीतरी मिळू शकतं बरं का याच्यातून. मी जेवढा मी स्वतःशी कनेक्ट होतो, कायेत उतरतो, श्वासाचा आधार घेऊन कायेत उतरतो, काया पाहतो, जाणीवा पाहतो, चित्त समजतं, विचार प्रक्रिया समजते. हां, काहीतरी काहीतरी सापडतं बरं का. आणि एक वेगळी अवस्था निर्माण होते. हे जेव्हा आपल्याला अनुभवाला येतं आणि वारंवार अनुभवाला येतं, आपल्यामध्ये एक प्रकारचा विश्वास तयार होतो. एक प्रकारचा आत्मविश्वास तयार होतो. एक आपल्याला साधनेबद्दल ती आत्मीयता तयार होते. हा हे कामाची गोष्ट आहे. आणि जी गोष्ट कामाची आहे, जी गोष्ट फायद्याची आहे, लाभाची आहे, ती गोष्ट जर आपल्याला समजली, लक्षात आली, तर आपल्यामध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो. हा विश्वास हाच खरा मित्र आहे किंवा नातेवाईक आहे असं म्हटलेलं आहे. विश्वास परमा याती, आरोग्य परमा लाभा. आरोग्य हा सर्वश्रेष्ठ लाभ आहे.
आरोग्य परम लाभा, संतुष्टी परमं धनं. मन जर संतुष्ट असेल, आहे त्याच्यात ते अविचलित होत असेल, ठीक आहे, एवढं आता आपल्याला बोलता येतं. बस झालं, म्हणजे बोलणं इतकं आपण बोलू शकतो, जेवढं बोलायचं तेवढं बोलू शकतो. बोलताना त्रास होतो. आता माझे सायनस ब्लॉक आहे कानामध्ये, माझ्या डाव्या कानामध्ये टिनिटसचा प्रॉब्लेम आहे. टिनिटस म्हणजे सतत काहीतरी गोंगावणं, काहीतरी आवाज येणं, काहीतरी शिट्टीचा आवाज किंवा गाडी चालल्यासारखी घरघर, जणू काय आपण एखाद्या गर्दीत आहोत. आता ह्या कानाचा प्रॉब्लेम आहे. ॲलर्जीचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे बोलायला त्रास आहे. ब्लॉक आहेत, त्यामुळे बोलायला त्रास आहे. टिनिटसचा प्रॉब्लेम आहे, खाजेचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हे जे, आणि घशाचा पण प्रॉब्लेम आहे थोडा. म्हणजे हे सगळे सिस्टम, ती माझं ENT डिपार्टमेंट जे आहे, हे माझं नाक कान घसा, हे डिपार्टमेंटच फॉल्टी आहे पहिल्यापासून. म्हणून माझा आवाज पण बसका आहे, माझ्या आवाजाला धार नाही. त्याचं कारण काय, हे डिपार्टमेंट खराब आहे. तर त्यात ह्या नाक कान घशातल्या ज्या पोकळ्या असतात, त्या पोकळ्या जेवढ्या मोकळ्या असतात, तेवढा तुमचा आवाज पण स्पष्ट असतो, स्वच्छ असतो, उच्चार स्पष्ट असतो. अभ्यासानं, अर्थात त्याला अभ्यास करावा लागतो वेगळा, पण मुळातच हा फॉल्ट असेल. कारण हे तिन्ही गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहे, नाक कान घसा. म्हणून नाक कान घशाचे एकच स्पेशालिस्ट असतात. ENT डिपार्टमेंट, ENT जे असतात ना, ENT इयर नोज थ्रोट, नाक कान घशाचं एकच डिपार्टमेंट असतं. कारण हे तिन्ही गोष्टी एकत्र कनेक्टेड आहेत. एक खराब झालं तर तिन्ही खराब होतात. सर्दी असेल तर कानाला प्रॉब्लेम होतो, घशाला प्रॉब्लेम होतो. घसा खराब झाला तर बोलायला त्रास होतो, नाकातही प्रॉब्लेम होतो. आणि कान आणि घसा, इथे एक जी ट्यूब असते ती घशात उघडते. कानातून एक ट्यूब घशामध्ये उघडते, त्याला युस्टेशियन ट्यूब म्हणतात. तर ही ट्यूब जर जाम झाली, ब्लॉक झाली, ती माझी तर अनेक वर्षापासून तो प्रॉब्लेम आहे. अं, ती जर जाम झाली तर मग आपलाच आवाज आपल्याला येत नाही ऐकायला. मग असं वाटतं काहीतरी दुसऱ्याला ऐकायला येत नसेल. मग थोडंसं जोरात बोलण्याचा प्रयत्न होतो. सर्दी झाली तर काहींचा अनुभव असेल की सर्दी झाली तर आपले कान पण बसतात, बोलण्यावर परिणाम होतो. असं हे जे ENTचा जो प्रकार आहे, हा नाक कान घशाचा हा त्रास अं, मला लहानपणापासूनच आहे. त्याचं कारण कुपोषण असेल किंवा आणखीन काय असेल, त्याच्यात आता शिरायला नको. पण आपला त्रास आपला मानसिक नाही बनला पाहिजे. आता हे मी माझं का सांगतो, ज्यानं त्यानं ज्याचं त्याचं पाहायचं आहे. कारण इथं प्रत्येकाला, अं, काहींना अनेक दिवसापासून त्रास असू शकतो. कोणताही असेल, जो काय असेल. काहींना आता आता माझ्या माहितीप्रमाणे समजा आता अशोकला मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे, अशोक मस्के.
आहेत ना आज? हो, आहे सर, आहेत, ऐकतोय. हा. अशोक मस्केनला मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे. गोडके गुरुजींना काही त्यांच्या ऍक्सिडेंटमुळे त्यांचे प्रॉब्लेम आहे. त्यांना रॉड वगैरे आहेत हातामध्ये काहीतरी आहे, तो प्रॉब्लेम आहे. आ, अनिल गायकवाडांचे काही त्यांना अटॅक येऊन गेला किंवा त्यांना हार्टचा त्रास चालू असतो. आता त्यांचा ॲडिशनल त्रास म्हणजे त्यांचे वडील आता नेहमी म्हणजे आता ते कसं आहे, त्यांचे शेवटचे दिवस आहेत थोडेसे, आणि ते ते त्यांनाही जास्त त्रास आहे आणि ह्यांनाही जास्त त्रास आहे आणि घरातल्यांनाही त्रास आहे, तर तो त्यांचा त्रास आहे. कसबे, सांगोल्याचे कसबे जे आहेत त्यांचा अं, लहानपणी त्यांना जो शॉक बसलेला आहे गर्दीमध्ये, ट्रेनच्या गर्दीमध्ये जो काही दम कोंडला त्यांचा, त्याचा त्यांच्यावर जो काही लहानपणचा परिणाम आहे तो अजून त्यांना त्रास देत होता आतापर्यंत. विशाल कसबेंचा पण मायग्रेनचा त्यांचा त्रास आहे, त्यांच्या ट्रीटमेंट चालू आहेत. किरण कांबळेंना त्यांचे प्रश्न आहेत. अं, त्याच्याविषयी मी जास्त बोलत नाही. सुनील साळवे आज हजर आहेत, त्यांचा डोळ्याचा प्रश्न आहे. आणखीन काय, आता त्यांना युरिक ॲसिडचा प्रॉब्लेम, त्यामुळे त्यांचं घोटे काहीतरी दुखतात खाली, टाच टाच दुखते. शीला मॅडमचा त्यांचा फॅमिली प्रॉब्लेम आहे. लीला गायकवाड, अनिल गायकवाडांच्या मिसेस, त्यांचे काही आता त्यांचे घरगुती याचे प्रॉब्लेम असतील, त्यांच्या आजाराबद्दल मला माहिती नाही, पण काहीतरी असू शकत. माघाडींबद्दल मला माहिती नाही. निरंजन धानके, त्यांना त्यांना त्यांचा त्रास आहे, मागे ते काहीतरी ट्रीटमेंट घेत होते. हम्म. हा. आता इथे एक मॅडम जे आहेत, आ, जाधव मॅडम, माया जाधव, माया जाधव मॅडम, थोडं सांगू का तुमच्याबद्दल थोडस? हो, हा. हो, हो, हो. मला माया, पण याचा त्रास ऐकायला नाही येत डाव्या कानाने, उजव्या हा, कानाने. त्यांना उजव्या कानाने ऐकायला येत नाही, परंतु त्या फार मोठ्या आघातातून बाहेर आलेल्या आहेत. त्यांच्या पेपरमध्ये पण एक बातमी आली होती काही वर्षांपूर्वी, ती मी वाचली होती. ती अजून माझ्या ती बातमी लक्षात आहे. ती वाचलेली बा ती बातमी वाचली होती. मला बोलायला थोडासा त्रास होतो बरं का. म्हणजे त्रास होतो म्हणजे सरळ येत नाही बोलता, कारण नाक चोंदलेलं आहे माझं, कानात प्रॉब्लेम आहे. त्यांची एक बातमी वाचली होती आणि काही वर्षांपूर्वी, त्याला किती वर्ष झाले, ते 10-15 वर्ष होऊन गेले त्याला. तेव्हा मी ती बातमी वाचली होती. माळशेज घाटामध्ये गाडी दरीमध्ये कोसळली होती कुठेतरी खड्ड्यात. कुठे कोसळली ती माहिती नाही, नेमकी आठवत नाही. त्या स्वतः सांगतील, किंवा त्यांनाही ते माहिती नाही, कारण त्यावेळेला त्या झोपेत होत्या. पहाटे पहाटे. झोपेत अजूनही तो प्रसंग आठवत नाहीये. हो, आपण सांगतात की 150-200 फूट खोल दरीत कोसळली आणि कोसळली होती. हो, आता ते तुम्हाला माहिती नाही, पण मी ती बातमी डिटेल वाचली त्यावेळेला, कारण ती शॉकिंग बातमी होती. हो, आणि अजूनही बातमी माझ्या पहाटे पहाटे डोळ्यावर काहीतरी ती गाडी कोसळली दरीमध्ये. 9 आणि वाजता. 9 सकाळी का? हो, सकाळी 9 वाजता. सकाळी 9 वाजता म्हणजे ते पहाटे तुम्ही निघाला असाल कल्याणवरून, आणि 9च्या ठाणे. दरम्यान, हा, तुम्ही त्या घाटामध्ये सकाळी ती गाडी काय, ड्रायव्हरला झोप लागली असेल किंवा काय झालं असेल, ती गाडी दरीमध्ये कोसळली. त्याच्यामध्ये त्या गाडीमध्ये मॅडम होत्या, माया जाधव मॅडम. आणि ते काय झालं त्यांनाही माहिती नाही असं त्या म्हणतात. आणि मग खाली त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या, त्याच्यामध्ये त्यांना कुठं नेलं, कुठं ॲडमिट केलं, काय ट्रीटमेंट झाली. तर तो एक त्यांचे मिस्टर मला वाटतं त्याच्यामध्ये, बरोबर. मिस्टर, अं, भावाची बायको आणि मुलगी आणि दुसरी एक मैत्रीण, अजून असे 5 माणसं होत आम्ही. एकाच वेळेला 5 माणसं. मग तो पाच. पण त्याच्यातले वाचले. हा, फक्त मॅडम वाचल्या, बाकी सगळी माणसं एकाच वेळेला त्या अपघातामध्ये गेली. तर ती बातमी माझ्या अजून लक्षात आहे, मी फार सिरियसली पण त्याच्यात मॅडम होत्या हे मला फार नंतर कळालं. अनिल गायकवाडांनी माझी त्यांची भेट घालून दिली.
आणि तर आता त्यांना कानाला ऐकायला येत नाही, त्याचा तोही एक परिणाम असू शकतो. कारण ते जे काय मार लागला कुठे कुठे काय काय, हातही मला वाटतं त्याचा नाही, कानाला लहानपणापासूनच मला एका कारणे ऐकायला येत कानाचा नाही. लहानपणापासूनच आहे. मग हात फ्रॅक्चर वगैरे झाला होता का याच्यामध्ये? डावा हात फ्रॅक्चर आहे. हा. आणि आपला हातीचा जो पिंजरा असतो तो जॉईंट असतो ना, एक फासोळी नेमकीच घशाजवळ अशी थोडी वर आलेली, पण ती फिजिओथेरपीने ठीक आहे. ते रिस्की ऑपरेशन होतं, ते ऑपरेशन नाही झालेलं. अच्छा. दुःखांचे यातनाचे वेगवेगळे हे आ, काय आहे ते अनुभव आहे ते, आणि काही असू शकतं. आपण आता सगळ्यांचा एकत्रित विचार करतो म्हणजे सगळे काय म्हणतात, आ, त्याला एक इंग्रजी म्हण आहे, वी आर सेलिंग इन द सेम बोट. आपण एकाच नावेचे प्रवासी आहोत. आपण सगळेजण, आपलं सगळे जरी वेगवेगळं अस्तित्व असलं तरी सगळेजण एकाच बोटीनं प्रवास करतात. ती ही जीवनाची बोट आहे, आणि या बोटीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहेत. ज्यांची नावं मी घेतली नाहीत त्यांच्याबद्दल मला जास्त माहिती नाही, म्हणून त्यांची नावं मी घेतली नाहीत. सुनंदाचा जो प्रॉब्लेम आहे तिचा डायबेटीसचा आहे. सध्या काही गुडघे दुखतात, आणि रात्री पोटे दुखत होतं, काही ना काही चालूच असतं. त्यांचा डायबिटीजचा आणि बीपीचा त्रास असल्यामुळं तो चालू आहे. संदीप त्रिभुवनांचा मला माहिती नाही. मीनाक्षी वाघ ज्या आहेत, त्यांचे मिस्टर कोरोनामध्ये गेले, त्यांच्यावर तो एक मोठा आघात आहे. अं, मोरेताईंचं मोरेताईंचे पण मिस्टर मला वाटतं गेलेले आहेत. आणि त्यांचाही काही फॅमिली प्रॉब्लेम, सगळ्यांचं सगळंच बोलत नाही बसत मी. काही जे आता मुख्य आता माया जाधवांचा जो आहे ना, तो कसा स्पेशल त्यांचा हे आहे, स्पेशल त्रास आहे त्यांचा. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल मुद्दाम थोडं बोललो. माघाड्यांबद्दल मला माहिती नाही. बाकी शेजवळकरांचं मला काही माहिती नाही. त्यांना काही त्रास असेल तर असेल. आणि समजा काही त्रास जरी नसला, हा बोला 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 अनिल सर बोला. बोला शेजवळकर सर. अच्छा, काही सांगण्यासारखं नसेल तर ठीक आहे, परंतु काही ना काही त्रास असतोच प्रत्येकाला. हो सर. हा. ह्या सगळ्याच्यातून माझी तब्येत उत्तम आहे. मला तब्येतीचा तसा काहीच त्रास नाहीये. काही त्रास नाही. त्याचं कारण ऐकायला येत नाही, आणि हा. हाताचा आहे. घरातले काम मला करायची काही एवढी गरज पडत नाही, हा. त्याच्यामुळे मला हा. शारीरिक आणि त्रास आणि नाहीच समजा. आणि तुमच्याकडे पाहून तुम्ही सहनशील आहात हे दिसतंय. हो हो. आणि तुम्ही आता बाकीचं काय ध्यान साधना करता किंवा कुठे ह्याच्यामध्ये कायम तुम्ही व्यस्त असता, तर त्याचा तुम्हाला फायदा होतो डेफिनेटली. म्हणजे तुमची, विपश्यनाला पण जाते. हा, तुमची साधना चालू आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर मात करू शकता. मी जे हो, मत हा हा मी जे मगाशी म्हटलो, आपले हो. शारीरिक आजार हे आपले मानसिक आजार नाही राहिले पाहिजे. शरीर याला शरीर सहमत आहे, आणि याच्यावर मी काम करते, बरोबर. हा. हा. तर शारीरिक आजार किंवा वातावरणात होणारे बदल, परिस्थितीत होणारे बदल, परिस्थितीत होणारे अपडाऊन. आता काहींचे आर्थिक प्रॉब्लेम आहेत, मग त्याच्यात त्यांचं तो प्रश्न आहे. काय आता आजाराचा प्रॉब्लेम आहे, काहींच्या घरामध्ये सतत संघर्ष आहे. नावं घेत नाही मी आता कोणाची. काहीतरी सतत घरामध्ये संघर्ष आहे, आणि त्या संघर्षावर मात करत करत ते वाट काढतायत. बुद्ध खोटं बोलत नाहीत. जीवन हे दुःखच आहे ते म्हणतात. बुद्धांचं सप्पे संखारा दुःखाती. संखार म्हणजे संस्कार, संस्कार म्हणजे हे आपलं संस्कारित अस्तित्व, आपलं जीवन, आपली काया आणि या चित्त मन, शरीर आणि मन हे दोन्हीही दुःखाने ग्रासलेले आहेत. ग्रासलेले असतातच. ते आपण स्वीकारो किंवा न स्वीकारो, ते त्यातलं सत्य आहे. म्हणून दुःख हे आर्य सत्य आहे, आणि हे बुद्धांनी लक्षात आणून दिलेलं आहे. आणि जे ही गोष्ट लक्षात घेतात म्हणजे सत्य स्वीकारतात. सत्य स्वीकारलं तर त्याचं काहीतरी करता येतं.
आणि नाही स्वीकारलं, नाकारलं, नाही नाही मला काय नाही झालं, किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर मग ते वाढतं. दुःख हे दुर्लक्षित केलं की ते दुःख वाढतं. दुःख हे स्वीकारायचं आणि सहन करायचं, आणि सहन करता करता त्याचा अभ्यास करायचा. हा अभ्यासाचा विषय आहे. अभ्यासाचा विषय काय आहे, की माझं दुखणं हे माझ्या मनाचं दुखणं नाही बनलं पाहिजे. कारण मन मन म्हणजे शक्ती आहे. आपली शक्ती जर कुंठित झाली, शक्ती जर विकृत झाली, शक्ती जर दुखावली गेली, शक्तीचा जर निचरा झाला, तर मग प्रतिकार शक्ती उरत नाही. आणि प्रतिकार शक्ती जर राहिली नाही, तर आपला आजार पण बरा होत नाही. आणि आपल्याला हे माहिती आहे की जेवढी प्रतिकार शक्ती चांगली, तेवढी आजारावर मात करता येणं शक्य असतं. प्रतिकार शक्ती चांगली पाहिजे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, असं जे म्हटलेलं आहे, की जे जे आपण हे करतो, प्रिव्हेन्शन म्हणजे कसं, की आपण पथ्य पथ्य पाळणं ज्याला म्हणतो, किंवा काळजी घेणं. काय म्हणतात प्रिव्हेन्शनला? तुम्ही आजार झाल्यावर त्याच्यावर मात करण्यापेक्षा आजारी पडणारच नाही याच्यासाठी काळजी घेतलेली, ते प्रिव्हेन्शन आहे. पण ही आपण काळजी कधी घेऊ शकतो? जर आपण भानावर असू तर, सतीमध्ये असू तर. नाही तर बऱ्याच वेळेला आपण कसंही वागतो, काहीही करतो, कसंही बोलतो, कुठेही आपली शक्ती खर्च होत असते, आणि आपण कळतही नाही आपल्याला काय प्रिव्हेन्शन करायचे, काय पथ्य पाळायचे, कशावर कशावर लक्ष दिलं पाहिजे. आणि मग प्रिव्हेन्शन नाही झालं, आपण पथ्य नाही पाळले, किंवा आपण आपलं सद्वर्तन नसेल, आपली शक्ती सद्वर्तन नाही म्हणजे शक्ती वाया जाते त्याच्यात. पाणातिपातामध्ये जाते, अदिनदानामध्ये जाते, कारण त्याच्यात परिणाम होतो आपल्यावर. कामेसुमिच्छाचारावर जाते, खोटं बोलण्यावर जाते, मद्यपानावर जाते, कठोर बोलण्यावर जाते, किंवा याच्यावर सगळे जे काही, ज्याचं जे शिलाचरण आपल्याकडून घडत नाही, त्याच्यामध्ये आपली शक्ती वाया जात असते. का जात असते त्याचं भानच नाही, ते कळतच नाही, त्याची सती नाही. म्हणून शिलाचरण होत नाही. शिलाचरण होत नाही म्हणजे प्रतिकार शक्ती राहत नाही. प्रतिकार शक्ती नाही म्हणजे आपलं दुखणं जे आधीच जन्माबरोबर आलेलं आहे, ते वाढतच राहतं, किंवा त्याला काहीतरी वेगळं रूप येतं. तर ही सहनशक्ती जी आहे, ही सहनशक्ती खंतीमुळे, म्हणजे खंतीमुळे, सहनशीलतेमुळे ही सहनशक्ती मिळते, आणि मग ते आपल्याला उपयोगाला येते. आणि आपल्याला जीवन समजून घेता येतं, किंवा हे जे त्रास चालू आहेत, हे त्रास आपल्याला समजून घेता, म्हणजे दुःख समजून घेता येतं. आनंद जसं आपण आनंदासाठी धडपडतो, तर ते दुःखापासून पळ काढण्यासाठीच बऱ्याचदा धडपडतो. आनंदाने दुःख विसरलं जातं, पण दुःखाचं कारण सापडत नाही, त्याचं त्याचं निराकरण होत नाही, म्हणजे निर्वाण मिळू शकत नाही, निब्बाण नाही मिळत. ते निब्बाण महत्वाचं आहे, जे बुद्धांना 35व्या वर्षी मिळालं, जीवन समजून घेतल्यामुळे मिळालं. तोच आपला उद्देश आहे. कारण निब्बाणं परमं सुखं आहे. निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. आरोग्य परमा लाभा, संतुष्टी परमं धनं, विश्वास परमा याती. मला विश्वास आहे की मी निब्बाण प्राप्त करील, दुःखमुक्त होईल, अगदी बुद्ध सुद्धा होईल. बुद्धासारखं बुद्ध, कारण बुद्ध ही कोणी व्यक्ती नाही. बुद्ध म्हणजे आपल्या मनाची परिपूर्ण जागृत अवस्था, आणि निब्बाण प्राप्त झालेली दुःखमुक्त अवस्था, त्याला बुद्ध बुद्ध अवस्था म्हटलेलं आहे. बुद्ध हे एका व्यक्तीचं नाव नाही. व्यक्तीचं नाव सिद्धार्थ गौतम असेल, किंवा जे अनेक बुद्ध असतील किंवा होतील, एच बुद्धा अतीताच एच बुद्धा, अनागता पच्चुपन्नाच ये बुद्धा, अहंग वंदामी सबदा, आपण जे म्हणतो बुद्ध वंदनेमध्ये, बुद्ध बुद्धासारखे बुद्ध अनेक झाले, आजही आहेत, ते प्रयत्न करताहेत बुद्ध बनण्याचा, नंतरही होतील.
एचे बुद्धा अतीताचे भूतकाळातले, एचे बुद्धा अनागता जे अजून व्हायचे आणि होणारे, तिन्ही काळातले जे काही बुद्ध, ती माणसं नाहीत, त्या अवस्था आहेत. आणि ती अवस्था प्रत्येकाला मिळू शकते, ते समजलं तर. ते काम कसं करायचं हे समजलं तर ही अवस्था प्रत्येकाला मिळू शकते. त्याच्याबद्दल काही काय म्हणतात त्याला, संकोच बाळगता कामा नये. काही लोकांना असं वाटतं की आपण अहंकारातून असं बोलतो आणि अज्ञानातून बोलतो आणि आपण बरोबरी करायचा प्रयत्न करतो. नाही, हे बुद्धांनी सांगितलेलं आहे. हा बुद्धांचाच आदेश आहे. आणि त्यांना त्यांच्या अनुभवातून हे कळालेलं आहे का असं बुद्ध बनणं ही प्रत्येकातली क्षमता आहे. प्रत्येकामध्ये बीज रूपानं बुद्धत्व आहे. फक्त ते शोधण्याचा मुद्दा आहे. आणि ते कसं शोधायचं? जागं होऊन, जागृत होऊन, कनेक्ट होऊन, स्वतःमध्ये उतरून, या कायेमध्ये उतरून. कारण कायेतच ते बीज आहे. या घन अवस्थेतच ती ऊर्जा आहे. या सॉलिड जे 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 आपलं शरीर आहे, जे स्थूल आहे, जे घन घन अवस्थेत आहे, पृथ्वी आप तेज वायूचं हे जे शरीर आहे, याच्यातच ते बुद्धत्वाचं मुक्तीचं बीज आहे. मुक्तीचं बीज का आहे? कारण दुःख आहे. आणि दुःखातून मोकळं होण्यासाठी प्रत्येक प्राणी मात्र मनुष्य धडपडतो. म्हणजे त्याला बुद्ध बनायचंय, त्याला निर्वाण पाहिजे, कारण त्याला दुःखमुक्ती पाहिजे. याच्यात काहीच अतिशयोक्ती नाहीये. फक्त हे जमतं कोणाला हाच मुद्दा आहे. इतर प्राणी मात्रांना ते जमत नाही. त्याचं कारण असं आहे की ह्या नैसर्गिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये जागृतीचा जो मुख्य मुद्दा आहे, सती जागृतीचा जो मुख्य मुख्य जे साधन आहे, त्या साधनाची साधना आपल्याला करावं लागते. हे जे जागृतीचं मुख्य साधन जे आहे, जो मुख्य गुणधर्म जो आहे, टूल आहे, ते इतर प्राण्यांमध्ये उदय पावलेलं नाही. ते फक्त माणसांमध्ये येतं ते. आणि इतर प्राणी मात्र जेव्हा उत्क्रांतीच्या याच्यामध्ये येतील कधी काळी या पातळीवर, कारण ही उत्क्रांती चालू आहे. निसर्ग ही उत्क्रांती, निसर्ग स्थिर नाही. निसर्ग एकसारखा कधीच नसतो, नव्हता, नाही, नसणार आहे. म्हणून अनित्यता म्हटलेलं आहे. सतत परिवर्तन आहे. तर जेव्हा हे प्राणी कधी काळी जागृतीच्या या अवस्थेला येतील, म्हणजे असं म्हणू की मनुष्य पातळीवर येतील सगळेच प्राणी मात्र, तर मनुष्य म्हणजे फक्त वेगळा प्राणी आहे, ज्याच्यामध्ये जाग आहे, ज्याच्यामध्ये जागृती आहे, त्याच्यामुळे समज आहे, त्याच्यामध्ये तो विचार करतो, उपाय काढतो आणि दुःखातून बाहेर पडतो, निर्वाणाला जाऊ शकतो. हे शक्य आहे. दुःखमुक्ती शक्य आहे. हे बुद्धांना सांगितल्यामुळं त्यांनी त्यांच्या अ, अर्हत शिष्यांना म्हणा किंवा अनागामी असतील, सकृतागामी असतील, श्रोतापन्न असतील, जे काही ते प्राप्ती झालेले त्यांचे शिष्य होते, ते भिक्षूच असतील किंवा इतर लोक पण असतील. आता एक कसं झालंय, भिक्षू म्हणजे बुद्ध धम्म असे एक समीकरणच झालेलं आहे. आणि बुद्ध फक्त भिक्षूंनाच काढतात, नाही, मला नाही वाटत तसं आहे. म्हणून बाबासाहेबांनी पण भिक्षू संघावर याचं काम सोपवलं नाही. प्रत्येकाला हे शक्य आहे. आणि याच्याबद्दल खात्री बाळगली पाहिजे. हा विश्वास पाहिजे. विश्वास परमायाती. हा विश्वास हा खरा आपला नातेवाईक आणि मित्र आहे. हा विश्वास नसेल का मला काहीतरी जमू शकतं, मी याच्यातून बाहेर पडू शकतो, पडू शकते, मुक्त होऊ शकते, निब्बाण मिळू शकतं, बुद्धाप्रमाणे माझं माइंड बनू शकतं, ह्याच्याबद्दल विश्वास नसेल ना, तर त्याला बुद्ध धम्माचा काहीच उपयोग नाही, असं माझं मत आहे. काहीच उपयोग नाही. तर मग कर्मकांड तुम्ही किती करा, काही फरक पडत नाही. तुम्ही भिक्षू बना, नाही तर उपासक राहा, नाही तर काही, तुम्ही भारतात राहा, नाही तर जगात कुठे जा, जंगलात राहा, नाही तर गुहेत राहा, नाही तर शहरात राहा, काही फरक पडत नाही. ज्याला याचा विश्वास वाटतो
मला हे साध्य होऊ शकतं, त्याचा थोडासा तरी त्याला अनुभव येण्याची आवश्यकता आहे. आणि तो हा जागृतीने येतो, सतीने येतो. हा विश्वास खरा मित्र आहे. तर ही शक्ती प्रत्येकात असल्यामुळेच बुद्धांनी त्यांच्या अनुयायांना प्रचाराचा आदेश दिलेला आहे. चरत भिक्खवे चारिकंग बहुजन हिताय बहुजन सुखाय. आता हे भिक्षूंना सांगितलं असं, भिक्षूंनी सांगितलं असावं. बुद्धांनी सगळ्यात सगळ्यात लोकांना का नाही सांगितलं? जे त्यांच्याकडे यायचे असे अनेक लोक होते, फक्त भिक्षू थोडेच होते. आणि भिक्षू सुद्धा अनेक लोकांना बुद्धांकडे आणायचे आणि बुद्ध त्यांना सांगायचे. काय सांगत असतील? त्यांचे प्रश्न त्यांचे प्रश्नच बोलत असतील ते. त्यांच्या यातना ते ऐकून घेत असतील आणि त्याच्यावर उपाय सांगत असतील आणि त्याचा त्यांना फायदा होत असेल. ते स्वतःपन्न होत असतील, अनागामी, सकृतागामी काय असतील, ते अर्हत होत असतील आणि ते मुक्त झाल्या पुन्हा त्यांनाच ते सांगत असतील. आता तुला कळालं, लोकांमध्ये जा. दोन भिक्षूने एका दिशेला जाऊ नका असं ते म्हणायचे. असं भिक्षू सांगतात. आता भिक्षू कसे आहेत काय, हा एक वेगळा मुद्दा आहे. काल थोडासा बाबूजींना तो मुद्दा जरा खटकला, पण तसंच आहे तो. आता वास्तव विचार करण्याची गरज आहे. तर हे हे काम का सांगितलं बुद्धांनी? कारण प्रत्येकामध्ये बुद्धत्व आहे, ती क्षमता आहे. बीज रूपामध्ये प्रत्येकामध्ये बुद्धत्वाचं बीज अ, विशेषतः माणसांमध्ये, इतर प्राण्यांमध्ये नाही, माणसांमध्ये आहे. म्हणून लोकांना सांगा, जाग करा. सगळं तुम्हाला काय लोकांना बोटाला धरून चालवायची गरज नाही. फक्त त्यांना जाग करा, भानावर येऊ द्या. भानावर येतील, जागे होतील, सतीमध्ये येतील, अप्रमादात येतील. इथपर्यंत तुमचे अनुभव त्यांना सांगा. आणि ते जागे झाल्यावर, त्यांना त्यांचं जीवन कळाल्यावर ते स्वतः त्यांच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी धडपड करतील. आणि योग्य धडपड असेल, सम्यक असेल, सम्यक साधना असेल, सम्यक सती असेल, सम्मा सती असेल, तर डेफिनेटली ते त्याच्यातून, निश्चितच ते त्याच्यातून बाहेर पडणार, मुक्त होणार, निब्बाण प्राप्त करणार. आपण ज्या चर्चेपासून सुरुवात केली तिथं परत येऊ आपण, की आपल्याला प्रत्येकाला आपलं स्वतःचं दुखणं कळालं पाहिजे. ते शारीरिक असो नाही तर मानसिक असो. ते कळालं पाहिजे. त्याचं भान आलं पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय आहे? ज्याला स्वतःचा प्रॉब्लेम कळत नाही, लक्षात येत नाही, त्याची जाग नाही, त्याचं भान नाही, त्याला यातनातून थोडीफार मुक्ती मिळू शकते प्रयत्नामुळे, पण निब्बाण नाही मिळू शकत. निब्बाणाला परिपूर्ण जागृतीच पाहिजे. संपूर्ण भानच पाहिजे. कायेचं तुमच्या टॉप टू बॉटम, वरपासून खालीपर्यंत, आत बाहेर सती सती जागृती अशी भिनली पाहिजे. जसं रक्त प्रत्येक ठिकाणी पोहोचलेलं आहे. जसं स्पर्श, कुठेही स्पर्श करा आपल्याला ते जाणवतं. कुठे बोटाला स्पर्श करा, डोक्याला करा, पायाला करा, कुठेही स्पर्श करा, ते आपल्याला जसं जाणवतं. कारण सगळीकडे नर्वस सिस्टम किंवा मज्जासंस्था पोहोचलेली आहे. कुठे टच जरी झालं तर मेंदूला लगेच ते कळतं आपल्याला. जसं सगळीकडे हा स्पर्श जाणवतो, सगळीकडे रक्तप्रवाह आहे, सगळीकडे जिवंतपणा आहे. तिथं तिथं ही जागृती पोहोचू शकते आतून. ही सती तिथं तिथं म्हणून म्हणून हे तसं पाहिलं तर नर्वस सिस्टमवरचं काम आहे. म्हणजे नर्वस सिस्टम म्हणजे ज्याला आपण मज्जासंस्था म्हणतो, तर त्यांना त्यांना मी काय म्हणतो हे कळतं, त्यांच्या लगेच लक्षात येईल. मज्जासंस्था म्हणजे जिवंतपणा. जो मेंदू हा सगळ्या शरीराचा राजा आहे. शरीरातून मज्जा तंतू जे पाठीच्या कण्यातून संपूर्ण शरीरभर पसरलेले असतात. पाठीचे पाठीच्या कण्यात जे मणके आहेत, त्या मणक्यातून, मणके अशा मण्यासारखे आहेत ते.
पाठीचा कणा एकच नाही, पण पाठीचा कणा झुकतो असा असा होतो तो. है ना आता. आणि खूप त्यात खूप लवचिकपणा त्याच्यामध्ये येऊ शकतो. जसं आता काही जे का समजा सर्कशीतले लोक आहेत किंवा जे योगासनाचे जे वेगवेगळे प्रकार करतात त्यांचं अगदी म्हणजे एखादं संपूर्ण शरीर जे आहे ना ते एखाद्या चक्रासारखं पण ते बनवू शकतात. म्हणजे काहींच्या उड्या ज्या असतात उलट्या उड्या जे मारतात म्हणजे ते पाठीचा कणा हा काही एक असे एखाद्या पट्टी किंवा याच्यासारखा नाही तो, रॉड सारखा नाही, एखाद्या लाकडासारखा नाही, ते त्याच्यामध्ये लवचिकपणा आहे. आणि तो लवचिकपणा तो मणक्यांमुळे आहे तो, पाठीच्या कण्यातल्या मणक्यांमुळे. त्या मणक्यांमधून अनेक मज्जातंतू सगळ्या शरीरभर पसरलेले आहेत. म्हणजे हा जो जिवंतपणा जो आहे हा सगळ्या शरीरभर पसरलेला आहे. आणि जिथं जिथं जिवंतपणा आहे तो सगळीकडेच आहे. अगदी केसाला जरी टच झाला तरी आपल्याला जाणवतं. हा जिवंतपणा सगळीकडे आहे. तिथं तिथं सती पोहोचू शकते. आणि जिथं ती सती पोहोचू शकते तिथलं तिथलं दुखणं पण आपल्याला कळू शकतं. आणि जिथलं दुःख आपल्याला कळू शकतं, जाणवतं, तिथं तिथं आपल्याला दुःखमुक्तीची शक्यता असते. म्हणून संपूर्ण दुःखमुक्ती जी आहे, निब्बाण जे आहे, हे ते सतीवर अवलंबून आहे, जागृतीवर अवलंबून आहे. म्हणजे जागृतीमुळे बोध आहे, बोधी आहे, तिथं बुद्ध आहे. तर हे काम आहे. आपण जिथून चर्चेला सुरुवात केली तिथं आपण परत येऊ. हे जे दुःख आहे, दुखणं आहे, हे आपण क्रिएट केलं असं नाही. हे निसर्गाबरोबरच आलेलं आहे. निसर्गाची रचनाच अशी आहे का ते दुःखच देत आहे ते. कधी कधी मला निसर्ग हा क्रूर वाटतो, मूर्ख पण वाटतो. पण तो शहाणा पण आहे. निसर्ग हा जागृती हे पण नैसर्गिक आहे. त्यामुळे कोणाला कोणाला दोष देता येत नाही. निसर्ग नावाचं काय असेल ते, ती एक कल्पना आहे. पण जे आपण अस्तित्वात आलो, ज्याच्यामुळे आपण अस्तित्वात आलो, त्याला आपण निसर्ग म्हणू. काही लोक देव म्हणतात, काही, कारण त्यांना कसं काहीतरी कोणाला तरी जबाबदार धरावं लागतं. म्हणून निसर्गाला जबाबदार धरा, देवाला जबाबदार धरा. नाहीतर आपण व्यवहारात म्हणतो हा तुझ्यामुळे हे झालं, तुमच्यामुळे हे झालं, माझ्या आईची चूक होती, बापाची चूक होती, नातेवाईकांची चूक होती, कुणाची तरी चूक होती. म्हणजे आपण कोणावर तरी ढकलतो. किंवा हे समाजच असा, किंवा हे सरकारच असं, किंवा हे असंच असं, हे सारखं आपण आपली जी तक्रार कुरकुर जी चालते ना, ते बाहेर पाहिल्यामुळं. परंतु आपण हे जे आता अस्तित्वात आलं हे कशामुळं आलं आणि कोणामुळं आलं याचा विचार करण्याची काहीच गरज नाही. आहे ना आता, तेच पाहू. वर्तमानात येऊ, इथं येऊ, इथं. इथं येणं म्हणजे सती आहे. त्याच्यामुळं कोणामुळं काय झालं ते कुरकुर करत बसण्याची त्यांनी काय फायदा नाही, त्याचा काही उपयोग नाही. म्हणून ते आपण म्हणतो ना, त्यांनी मला मारलं, त्यांनी मला असं केलं, तो मला कठोर बोलला, मग मी त्याला कठोर बोलल, मी आता आता पुढची गाथा तीच आहे. तो मला मारील, कारण आता आधी तुम्ही कठोर बोललात, नंतर मग आता त्याने काहीतरी काहीतरी वादविवाद झाला, वादविवादाचं रूपांतर मग भांडणात झालं, भांडणातून मग मारहाण झाली, मग आता त्याने मारल्या, मग मी त्याला मारणार. हाच क्रम या दंडभंगमध्ये आता आपण जे पाहतोय ना, तो क्रम असा पुढे चाललेला आहे. म्हणजे आता ते क्रमशः पुढे गेलेत की नाही मला माहित नाही, परंतु पहिल्या 2-4 गाथा तरी असं वाटतं की आधी कठोर बोललंय, आधी जसं आधी म्हटलं हे सगळेजण दंडाला घाबरतात, तसं बोलू नका. त्याला जीव 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 प्रिय आहे, त्याला मृत्यूचं भय वाटतं, त्याला जीव प्रिय आहे, कठोर बोलू नका. नंतर त्याला सुखाची इच्छा आहे, त्याला दुःख देऊ नका, दंड देऊ नका. सर्व प्राणी हिंसेला घाबरतात, त्याची हिंसा करू नका, प्रत्येकाला सुख पाहिजे. आणि
पुढं त्याची जाणीव करून दिली. तुम्ही कोणाला कठोर बोलला तर जसा तुम्हाला त्रास होतो तसं तुम्ही दुसऱ्याला कठोर बोलू नका, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. असं क्रमाक्रमानं ते पुढे चाललेत. आणि अं, पुढची जी गाथा आहे त्याच्यात आपण थोडंसं वळायच्या अगोदर आपला मुद्दा पूर्ण करू, की हे जे काही सगळं चाललेलं असतं आपल्या मानसिक पातळीवर, आतमध्ये, शारीरिक आणि मानसिक पातळीवर जे काही चाललेलं असतं, हे हा निसर्गच असा आहे. आणि ह्या निसर्गाच्या ह्या घडामोडींना, शारीरिक घडामोडींना, त्याच्यामध्ये दुखणे हे आलं, मानसिक घडामोडींना, विचार प्रक्रिया, भावना, जाणीवा ज्या कायेमध्ये आहेत, याच सगळ्याचं भान आणि ज्ञान आणि बोधी होण्यासाठी प्रयत्न जर केले, तर मग जे अंतिम ध्येय आहे जीवनाचं, निब्बाण, दुःखमुक्ती, ते साध्य होऊ शकतं. ह्याच्यात एक गोष्ट लक्षात येते प्रॅक्टिस करता करता, जे बिघाड आहे, बिघाड आपल्या, जसं आता आजार, आजार हा बिघाड आहे, किंवा मानसिक बिघाड आहे, चिंता आहे, अस्थिरता आहे, अस्वस्थता आहे, बोर होणं आहे, एकटेपणा आहे, भीती आहे, डिप्रेशनची अवस्था आहे, खचून जाणं आहे, दुःख, दुःखामध्ये हे सगळं येतं. जन्म, जरा, व्याधी, मरण, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, आणि मनासारखं न हो, आणि ह्या शारीरिक विकृती किंवा शारीरिक घडामोडी ज्या दुःख देतात, आजार, मानसिक प्रश्न, हे माझे आहेत, याच्यामुळे ते जास्त त्याचं काय म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये वृद्धी होते, त्याच्यामध्ये वाढ होते. ते डबल दुखणं होतं असं मी म्हणतो. म्हणजे एक तर शरीराचं दुखणं असतं, आणि ते मला नको म्हणून ते डबल होतं, कारण ते नको म्हणण्यानं ते काही दूर होणार नाही. तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागेल, त्याच्याकडे पाहावं लागेल, त्याला समजून घ्यावं लागेल, त्याच्यावर उपचार करावे लागतील. मग ते उपचार आपण कधी बाहेरून करतो, त्याला आपण डॉक्टर म्हणतो, डॉक्टरांकडून करतो, किंवा दुसऱ्या उपायांनी करतो, काही औषधं घेतो, किंवा शेकून काढतो, किंवा काय असेल ते जे उपचार आपण करून त्यातून बाहेर पडतो. पण हा जो उपचार आहे, जागृतीचा उपचार, हा मुळातच तो त्याला ऑब्जेक्टिव्हली पाहतो. त्याला तो नको म्हणत नाही. नको म्हणून त्याला दूर सारत नाही. कारण मला दुखणं, तुझ्यामुळं मला त्रास होतो. जणू काय ते शरीराला काय, तुझ्यामुळे मला त्रास होतो. आणि मी म्हणजे आपण कोण आहे? हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. मी नावाचं जो सेल्फ जो आहे, सत्काय दृष्टी, तो मी हा ते सगळ्या गोष्टीला असं धरून ठेवतो. तो ध्यान करतो. आणि तो म्हणतो हे मला पाहिजे किंवा हे नको. लोभ आणि द्वेष, हे पाहिजे नको, ह्या याच्यामध्ये ती पकड आहे. ती पकड आधी ढिली झाली पाहिजे. मग आपण आहे ती गोष्ट आपण ऑब्जेक्टिव्हली पाहू शकतो. मूठ असेल तर मुठीत काय आहे ते दिसणार नाही, पण मूठ उघडली तर आपल्याला ते आतलं दिसतं बरोबर. त्याचा सतीमुळे ही आतमधलं उघडतं, ते ओपन होतं, माइंड ओपन होतं, चित्त ओपन होतं, काया पण ओपन होते, कारण सती पोहोचते तिथे मज्जा संस्थेमध्ये. जणू काय त्या मज्जातंतूंच्या आधारे, त्या जाणीवांच्या आधारे, जिवंतपणाच्या आधारे सती पोहोचते, आणि जे बंद आहे ते ओपन होतं. आणि ओपन झाल्यानंतर ते दिसतं. दिसलं म्हणजे बोध होतो.
कारण म्हणजे कार्यकारण भाव कळतो, हा याच्यामुळे हे होतं, प्रश्न सुटायला सुरुवात होते. चित्त याच्यासाठी धडपडतं. चित्त मन हे मुक्त होण्यासाठी धडपडतं. म्हणून चित्त विमुक्ती, चित्तशुद्धी हीच गरजेची असते. ती सतीमुळे शक्य होते. अशा प्रकारचं हे काम हे चालतं. त्याच्यासाठी थोडा माझा जो अनुभव आहे, त्रासाचा अनुभव आहे, त्याच्या आधारे मला काही गोष्टी आज सांगायची इच्छा झाली. कारण तुमच्याशी मी बोलतोय, पण मी आतमध्ये नॉर्मल नाही. ब्लॉकेज आहे. मला सर्दी आहे, बोलायला त्रास होतो. कानामध्ये टिनिटस आहे, कानामध्ये आवाज चालू आहे. आणि इकडे मी तुमच्याशी बोलतोय आणि कधी कधी ते डिस्टर्ब करते मला, म्हणून मला पॉज येतात मध्ये असे, मी थांबतो असा, कारण मला ते लक्ष वेधून घेत आहे ते. असं ते संघर्ष चालू आहे. त्या संघर्षातून आपण हे काम करतो आणि आहे त्याच्यावर मात करायचा प्रयत्न करतो. आणि असंच असणार आहे. ह्याच्यातून आपण पूर्ण मोकळं होऊ शकत नाही असं पण म्हणता येईल. आता आज 71 वय आहे, उद्या 72, 73, 75, 80 जगलोच तर काय अवस्था असेल हे आजच लक्षात येत आहे. म्हणून आत्ताच तयारी करून ठेवायची की नंतर जेव्हा हे सगळं बिघड होईल, आणि बिघडणार आणि शेवटी मृत्यू आहे, मरण आहे, तर नीट मरायचं असेल तर नीट जगायचं, नीट प्रयत्न करायचे, नीट जगायचं म्हणजे नीट मरता येईल. आणि हे जर जग जग नीट जगताच नाही आलं तर मग नीट मरता येणार नाही. मग ते तडफड असते. मग ते आपल्याला माहिती आहे, मरणाऱ्याचं ज्याचा जीव लवकर जात नाही त्याने हे आधी प्रयत्न केलेले नसतात, म्हणून तो त्रास होतो जास्त. आणि मला खात्री आहे जो आधी तयारी ठेवील त्याचं जीवन हे शांतपणे, कारण ते जाणारच आहे, हे काही थांबणार नाही. जन्म जरा व्याधी मरण ह्या जीवनाचं ते लक्षणच आहे. हे जर सत्य आहे तर मग कशाची वाट बघायची आणि कोणाची वाट बघायची? मग मला संधी येईल, वेळ आल्यावर बघू, नंतर बघू, नंतर नाही बघतायत. वेळ गेल्यावर काहीच बघता येणार नाही. मग हा वेळ हीच वेळ आहे, हा वर्तमान आहे, त्याचं भान, त्याची सती. म्हणून श्वासाच्या आधारे कायेत उतरा, जाणीवा पहा, चित्त पहा, मन पहा, इंद्रिय पहा, आणि जागृतीपूर्वक जगायचा प्रयत्न करूया. अप्पमादेन संपादेत. आणि त्याच्यामध्ये मग ते सगळ्या गोष्टी आपल्याला हे कळतं, नॅचरली कळतं. एक साधना प्रॅक्टिस म्हणून एक धम्मपदातली पुढची गाथा जी आहे, ती पुढची गाथा आहे, म्हणजे तो मागे जे आपण बोललो त्याचा पुढचा क्रमानं आलेली जणू काय गाथा आहे. पण ही न पटणारी गाथा आहे, हे आधीच आपण लक्षात देऊ. कशी न पटणारी आहे की सचे नेरेसी अत्तानं कंसो उपहतो यथा एस पत्तोसी निब्बाणं सारंभो तेन विज्यती. जर कोणी आघात केला, आता एक अनुवाद चुकीचा आहे परंतु ठीक आहे, आपण वाचू आपण आधी जो तुम्हाला मी पाठवलाय तो. जर कुणी मारल्यावर तुम्ही स्वतःला फुटक्या काशाच्या भांड्याप्रमाणे निशब्द ठेवले, म्हणजे फुटलेलं, तडा गेलेलं काशाचं भांड वाजत नाही, कंप पावत नाही, ते वाजत नाही, तर स्वतःला फुटक्या काशाच्या भांड्याप्रमाणे निशब्द ठेवले तर तुम्ही निर्वाण मिळवलं असं ते म्हणतात. तुमच्यात कुठलाही कलह राहिला नाही, मनात कुठलंही भांडण नाही, कलह नाही. अशी गाथा, छान गाथा आहे. परंतु त्याचा अर्थ जो आहे तो आणखीन वेगळा आहे. शब्द शब्दशः आपण पाहूया की अ, सचे नेरेसी, स ये च असा शब्द आहे तो, त्याचं सचे झालं. स म्हणजे जर,
नाही, स म्हणजे तसं त्याच प्रकारे, जसं स ए च. जर तुम्ही असं राहिलात, कसं की अ, निशब्द राहिलात, म्हणजे प्रतिक्रिया नाही दिली, शांत राहिलात, सहनशील असाल, निशब्द राहिलात, तर तुमच्यावर जे आघात होतात, जो त्रास आहे, त्या त्रासामुळे जर तुम्ही विचलित न होता फुटलेल्या काचेच्या भांड्याप्रमाणे तिथं कंपित झाला नाहीत, असा तो अर्थ आहे. फुट्टंग फुट्टंग यस्सन कंपती, असं जे आहे ना, त्याचं चित्त कंप पावत नाही, म्हणजे काय कंप पावतो, ज्याच्यावर आघात होतात. म्हणून ते काचेच्या भांड्याची उपमा दिलेली आहे. काचेच्या भांड्यावर आघात झाला की त्याचे कंप पावतं ते. जसं आता बेल, घंटा असते, घंटा जर किंवा घंटी जर त्याला तडा गेलेला असेल तर ती बदबद वाजते, त्याचा आवाज होत नाही. तसं काचेचं भांड पण तसंच आहे. त्याच्यावर आघात झाला की ते जसं कंप पावतं, तसं आपलं कंप जर प्रसंगाने असे काही जे काही त्रास देणाऱ्या, यातना देणाऱ्या गोष्टींनी जर आपलं मन कंपित झालं, तर मग ते लगेच, ते निशब्द नाही राहत, ते शांत नाही बसत, ते लगेच उद्रेक करतो, प्रतिकार करतो. म्हणून आपण आरेला कार्य होतं. म्हणून एक कठोर बोलला की दुसरा पण कठोर बोलतो. एकीकडून शिवी गाळ झाली की दुसरीकडून पण शिवी गाळ होते. त्याच्या पुढची ही टप्पा आहे, एकाने मारलं का दुसरा पण मारतो. आणि आपल्याला आपल्याला कोणी मारलं, आपण जर त्याला मारलं, तर जर आता तसं सांगितलं की नाही तसं करू नये, तर ती गोष्ट पटणारी नाही. म्हणून मी आधीच सांगितलं, ही गाथा आपल्याला न पटणारी आहे. आपल्याला काय वाटतं, नाही नाही, आपल्याला असं केलं ना, मग आपणही तसं करू नये, हम भी कुछ कम नाही. असं करून ती गोष्ट वाढते. परंतु जर आपल्यामध्ये सहनशीलता असेल आणि आपल्यामध्ये एक परिस्थिती हँडल करण्याची जर एक शक्ती आपल्यामध्ये निर्माण झाली, तर आपण किमान तो प्रसंग अ, आणखीन बिघडणार नाही, परिस्थिती अजून बिघडणार नाही, याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. म्हणून शांत राहून ती गोष्ट आपण हँडल करू शकतो. किंवा बुद्धांच्या जीवनातला सगळा मोठा माहितीतला प्रसंग म्हणजे अंगुलीमालाचा आहे. मारायलाच आलाय तो, आणि तो मारणारच होता, पण यांचं भांडं वाजलं नाही लगेच. आता मारणार आणि आता मी त्याला मारण. आणि ते राजपूत ते काय कमी नव्हते, राजपुत्र होते, त्यांना सगळ्या विद्या माहिती होत्या. त्यांना बाण चालवता येत होते, त्यांना तलवार चालवता येत होती, त्यांना हातानं पण मारता येत होतं, त्यांना हे दांडकं वापरणं शक्य होतं, त्यांना काही करणं शक्य होते. किंवा जसं काही ज्या कला असतात प्रतिकाराच्या, जसं जुडो, कराटे, अमके धमके, काही भिक्षू करतात ना काही देशांमध्ये, त्याचं शिक्षणच घेतात ते. तर ती बुद्धांची कला असू शकत नाही. किंवा शिक्षण तुम्ही प्रतिकारासाठी करू शकता, परंतु मारण्यासाठी नाही. तर अंगुलीमाल अंगावर आलाय, बुद्ध शांत, बुद्धांचं जे उत्तर होतं ते ते याच्यात बसतं, की त्यांच्यातली जी शांततेची जी शक्ती होती, त्या शक्तीनं त्याचं हत्यार गळून पडलेलं आहे. आता ती काय शक्ती होती, त्याला मैत्री भावना म्हणतात, करुणा भावना म्हणतात, पण ती जागृत शक्ती होती. त्यांचं त्याच्याशी, त्या अंगुलीमालाशी त्यांचा झालेला सामना हा नजरेत नजर भिडून झालेला सामना असणार आहे. आणि जो मारतो त्याला जर समोरचा माणूस घाबरला नाही, तर हा आधी गर्भगळीत होतो की तो घाबरला कसा नाही मला. तो, घाबरण्यातच याचं यश आहे.
पण त्यांची तयारी, बुद्धांची तयारी झालेली आहे, मुक्त आहेत ते, निपाण प्राप्ती झालेली आहे, मुक्त आहेत. त्यांची नजरानजरच त्याच्यातली जणू काय ताकद काढून घेतल्यासारखं होतं. आणि नंतर मग ते काही ते बोलले असतील की तू असा म्हणजे हे जे करतोस ते काय करतो, याचा काय परिणाम होणार आहे वगैरे, ते जे बोलले असतील, आपल्याला माहित नाही काय बोलले ते. तसंच किस्सा गौतमीचा तो एक वेगळा किस्सा आहे. पण इथं अंगावर आलेला माणूस, मारायला आलेला माणूस मारत नाही. तर तो मुद्दा इथं आहे. पण आता याच्यासाठी आपली प्रॅक्टिस पाहिजे. अं, तो काय कल्पनेचा मुद्दा नाही. कल्पनेनं आपण हे नाही करू शकत. ती साधना आहे. ती सहनशीलतेची शक्ती आहे. निशब्द राहा असं म्हटलेलं आहे. निशब्द म्हणजे आपलं मन अं, वाजणाऱ्या कास्याच्या भांड्यासारखं नसलं पाहिजे. ते जर कंपित झालं, मग आपण अरेला कारे, दांडक्याला दांडकं, शिवीला शिवी, मारण्याला मारणं, हे जे कलह जो असतो, कलह हा मग अखंडित चालू राहतो. आणि त्याच्यामध्ये कधी आपण मरू किंवा कधी तो मरेल. कलामध्ये काही गॅरंटी नसते, हा जिंकेल का तो जिंकेल. स्पर्धा आहे, अरेला कार्य आहे, टिट फॉर टॅट आहे. दोघांपैकी एकाचं मरण ठरलेलं असतं. आणि जो जिंकतो तोही अर्धमेला झालेला असतो. तर काचेच्या फुटलेल्या काचेच्या भांड्याप्रमाणे जर आपण राहू शकलो, तर तुम्ही निर्वाण मिळवलं असं ते म्हणतात. कारण तुमच्यात कलह राहिला नाही, तुमच्यामध्ये कलहाची भावना राहिलेली नाही. म्हणजे ते अ, कलहाची भावना राहिली नाही याचा दुसरा अर्थ, घाबरले का ते, गर्भगळीत झाले का, असं त्याचा अर्थ नाही. कारण घाबरलेलाही माणूस काही करत नाही. इथं निर्भयतेनं तोंड देणं आहे, ती वेगळी शक्ती आहे. बुद्धत्वाची शक्ती वेगळी आहे, निर्वाणाची शक्ती वेगळी आहे. तिथं काय होऊ शकतं ते प्राप्त झाल्यावरच आपल्याला कळेल. परंतु त्या मार्गावर जर आपण थोडेफार असू, तर आपल्याला काही अंदाज येऊ शकतो. हा, आता इतकं अंतर आपण चालवून गेलो, आता ते श्रुतापन्नाचं असेल, सकृतागामीचं असेल, अनागामीचं असेल, मग बुद्धत्वाचं असेल, निर्वाणाचं असेल, तर काही अंतर आपण चालून गेलो तर आपल्याला कळू शकतो, हा इतकं जर आपल्याला जमतं तर तेही जमू शकतं. आयुष्याने आपल्याला साथ दिली तर. पण त्याची वाट बघत बसायचं नाही. वर्तमानाचा, या क्षणाचा आत्ताच उपयोग करून घेता आला पाहिजे. त्याचं नाव सती आहे. तर बराच मोठा आपण प्रवास केला या तासाभरामध्ये. मी या ठिकाणी थांबतो.